झपाझप पावलं टाकून दांडेकरांनी मोनाला व्हरांड्यात गाठलं. मुलींच्या घोळक्यात हसत खेदळत वर्गात जाणारी मोना दांडेकरांना बघून थांबली. तिच्या मैत्रिणी थोडं पुढे जाऊन तिच्याकडे आणि सरांकडे बघत थांबल्या. दबक्या आवाजात दांडेकर म्हणाले, "कॉलेज संपल्यावर मला भेटून जा." "ठीक आहे सर," मोना म्हणाली आणि वळून मैत्रिणीत मिसळली. केबिनमध्ये येताच दांडेकरांनी मोनासाठी नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरी ड्रॉवरमधनं बाहेर काढून ठेवली. मोना केबिनमध्ये येईपर्यंत त्यांनी इतर कागद चाळले. उरलेलं प्रकरण संपवून त्यांनी वाचत असलेलं पुस्तक मिटलं. घड्याळात बघितलं तर तास संपायला चांगली 10 मिनिटं होती. तोपर्यंत मोनाची वाट पाहत थांबावं लागणार होतं. त्यांनी हाताची बोटं जुळवली आणि हनवटीवर ताल धरत नजर दाराकडे वळवली. मध्येच बेल दाबली. जाधवला सांगून पाणी मागवलं. काचेचा पेला घेऊन जाधव दाराशी गेला असेल नसेल, तो मिटलेल्या अर्ध्या दारातून सलवार कमीज घातलेली मोना दिसली. त्याबरोबर पडद्याचे घुंगरू किणकिणावेत तसा थोडा उंचावलेला मोनाचा आवाज, "मे आय कम इन सर?" खुर्चीत सावरून बसत दांडेकर म्हणाले, "येस येस येस कम इन." मोनाला बघून ते प्रसन्न हसले आणि म्हणाले, "बैस बैस बैस. तुझ्यासाठी ही नवीन कादंबरी काढून ठेवली आहे. या सोमवारपर्यंत परीक्षण लिहून हवं आहे. एखाद्या चांगल्या मासिकाला पाठवून देऊ." दांडेकरांनी पुढे केलेलं पुस्तक मोनानं हातात घेतलं, नेहाळलं आणि म्हणाली, "ग्रामीण दिसतीये कादंबरी." "हां, ग्रामीणच आहे. सध्या ह्यावर उलट चर्चा चालू आहे. तू कादंबरी वाच, आपण त्यावर चर्चा करू. परीक्षण तयार कर." कादंबरीवरच्या चित्रावर नजर स्थिर ठेवून मोना म्हणाली, "सर, मी पुस्तक वाचते. मला आवडलं तरच मी त्यावर लिहीन. मला नाही जमणार उगाचच लिहिणं. मलाही ती कुठंतरी फील झाली पाहिजे ना कादंबरीत. त्याशिवाय मी कसं लिहिणार?" मोना सांगत होती ते दांडेकरांना पटत होतं. तरी ते म्हणाले, "अगं, सुरुवातीच्या काळात असंच लिहायचं असतं. थोडं पुढे आलं, नाव झालं की आपण मोकळे असतो आपल्याला काय आवडतं त्यावर लिहायला." थोड्याशा नाराजीनं मोना उठली. वळताना म्हणाली, "तुमच्यासाठी शक्यतो लिहीन." दांडेकर काही बोलायच्या आत ती केबिन बाहेर पडली सुद्धा. दाराकडे नजर लावून दांडेकर विचार करायला लागले. इतकी टॅलेंटेड मुलगी पण मूडी आहे. सतत लिहिण्याने तर आपली भूमिका आपल्याला स्पष्ट होत जाते. तर थोडे कष्ट घेतले तर ही नक्कीच प्रोफेशनल क्रिटिक होईल. BA फायनलला असलेली, मराठी ऑनर्स करणारी मोनिका विलक्षण बुद्धिमान मुलगी होती. वयाच्या मानानं जबरदस्त जाण होती. वाचन झपाट्यानं होतं. मागच्या टर्मपर्यंत सांगेल ते पुस्तक वाचणारी, आपल्यावर श्रद्धा ठेवणारी मोना अलीकडे थोडी चमत्कारिकपणे वागत होती. तिचं वाचन आणि लिखाणही थंडावलेलं होतं. या 2 महिन्यात तिने कविताही केल्या नव्हत्या. नाहीतर झालेली प्रत्येक कविता ती सुवाच्य अक्षरात लिहून ते पिरियडला गेले की त्यांच्या टेबलावर ठेवत असे. कित्येक वेळेस त्या कविता संदिग्ध असत किंवा संबंध कविता मिळूनच एखादा गद्य विचार असे. तरीही मोना समोर येताच दांडेकर म्हणत, "वा वा वा, एकदम सुरेख." तिला लिहिती ठेवणं हा त्या स्तुतीमागचा हेतू असे. स्वतःशी खुश होऊन मोना कवितेचा कागद दुमडून वहीत ठेवून देत असे. अलीकडे त्यांनी तिला बरीच पुस्तकं आवर्जून वाचायला दिली. तिच्याशी चर्चा केली आणि ती चर्चा करून उठताना त्यांनी तिला सांगितलं की मोना, आपण केलेली चर्चा उद्या लिहून आण. उत्साहाच्या भरात मोनाने दुसऱ्याच दिवशी ती लिहून आणली. दांडेकरांनी ते एका मासिकाला पाठवलं. शिफारशीचं पत्र जोडलं आणि आश्चर्य म्हणजे ते छापून सुद्धा आलं. आपण सहज लिहिलेलं असं छापून आलंय म्हणताच मोनाचा उत्साह दुणावला. तिने भराभरा त्याच उमेदीनं अजूनही लिहिलं आणि दांडेकरांनी ते स्वतःचं वजन खर्ची घालून छापून सुद्धा आणलं. 20 वर्षाच्या आपल्या वाटचालीत त्यांना असा एकही विद्यार्थी दिसला नव्हता की ज्याच्यात काही चांगलं लिहिण्याची ताकद आहे. ज्याच्यावर थोडी मेहनत घेतली तर पुढे चालून तो स्वतःच्या पायावर उभं राहून काही निर्माणक्षम लिहू शकेल. मोना चिकाटी होती.
कुठलंही काम पूर्ण करण्याची जिद्द होती. आणि म्हणूनच दांडेकरांनी ठरवलं होतं की आपलं काम फक्त मौनात लिहिण्याची आवड निर्माण करणं, ते झालं की झालं. नाहीतरी कुठल्याही वाटेवर थोडा काळच सोबती हवा. असं आयुष्यभर कोणाच्या सोबतीनं काही गाठता येत नाही. आपल्याला जे हवं आहे ते आपणच मिळवायचं असतं. विचारांनी दांडेकरांना थकायला व्हायचं. त्यांची ही जिद्द होतीच. एखादा तरी असा विद्यार्थी आपण निर्माण करू शकलो नाही तर हे जीवन व्यर्थ वाटेल. निवृत्त झाल्यावर आपली 2-4 प्यादी तरी पटावर हवीत. सोमवारी दांडेकरांनी मोनाची वाट बघितली. तिला व्हरांड्यात शोधली. मैत्रिणींच्या घोळक्यात बघितली. ती कुठेच दिसेना. तेव्हा सुजाताला त्याने विचारलं, काय मोना आली नाही का कॉलेजला? पुस्तकं सावरत सुजाता म्हणाली, सर गुरुवारपासूनच ती कॉलेजला आलेली नाही आहे. अहो कितीतरी महत्त्वाचे पिरियड्स बुडलेत तिचे. दांडेकर केबिनमध्ये आले. मोनासंबंधी विचार करायला लागले. खुर्चीत बसल्यावर त्यांनी रुमालाने घाम पुसला. ते विचार करायला लागले. जसा जसा विचाराचा वेग वाढला तसं त्यांना वाटायला लागलं, मोना कदाचित मी दिलेलं पुस्तक वाचण्यासाठी, त्यावर लिहिण्यासाठी कॉलेजमध्ये आलेली नसणार. स्वतःच्या समाधानासाठी कारण शोधल्यामुळे त्यांना बरं वाटलं. तात्पुरतं समाधान झालं. तरीही पुढचे 2 दिवस ते मोनाची वाट बघतच राहिले. तिसऱ्या दिवशी त्यांना 15 मिनिटाच्या इंटरव्हलनंतर सिनियरच्या वर्गावर जायचं होतं. ते टाचणं घेऊन उठणार तोच धाडकन दार लोटून मोना आत आली. टेबलावर पुस्तक ठेवत म्हटली, सॉरी सर, नाही जमलं लिहिणं. ती खाली बघायला लागली. दांडेकर तिला म्हणाले, अगं मग इतके दिवस होतीस कुठे? कॉलेजलाही आली नाहीस ते? अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्या पाळतीवर होता तर? ती पटकन बोलून गेली आणि दांडेकरांच्याकडे बघतच राहिली. ओरडून दांडेकर म्हणाले, मोना? आणि ते थरथरत राहिले. मोनाला काही बोलणं त्यांना जमेना. शेवटी कसेबसे म्हणाले, अगं मी त्या संपादकांना शब्द दिला आहे माहिती आहे. मोना गप्प उभी राहिली. दांडेकरांनी पुस्तकं टाचणं उचलली आणि ते ताडताड वर्गावर गेले. ते आतून स्वतःवर चिडलेले होते. वर्गावर आले तरी त्यांना लेक्चर देणं कठीण वाटत होतं. उभं राहून शिकवण्यापेक्षा ते खुर्चीत बसले. स्वतःला सावरत म्हणाले, आज मी पुढचं शिकवायचं थांबतो. आजपर्यंत जो आपण कादंबरी या वाङ्मय प्रकाराचा आढावा घेतला त्यासंबंधी बोलू, चर्चा करू, तुम्ही शंका विचारा. ते थंडपणे वर्गावर नजर फिरवत राहिले. सुरुवातीला बिचकलेला वर्ग हळूहळू चर्चेत भाग घेता जाता बघता बघता 50 मिनिटं संपली. दांडेकर उठले. केबिनमध्ये येऊन दांडेकरांनी अटॅची उचलली आणि घरचा रस्ता धरला. सुनंदानं दांडेकरांच्या घरी येण्याच्या वेळेला डिश तयार ठेवली होती. तिने गॅस मोठा केला, उपमा गरम केला. भरपूर नारळ कोथिंबीर पेरून डिश भरली आणि दांडेकरांना हाक मारली, अहो येताय ना टेबलवर, उपमा तयार आहे. दांडेकर मुकाट्यानं टेबलावर येऊन बसले आणि उपमा खायला लागले. मिसेस दांडेकर कौतुकानं त्यांच्याकडे बघत म्हणाल्या, जमलाय ना, कॉफी करू? न जमायला काय झालंय? लग्न झाल्यापासनं 20 वर्ष 1000 वेळाला तरी उपमा केला असशील, पण प्रत्येक वेळी तसाच भांबावलेला प्रश्न, उपमा जमलाय का? मिसेस दांडेकर नाराज झाल्या. कढईत उपमा असून अजून घेता का त्यांना विचारावे ना. त्यांनी दांडेकरांसाठी कॉफी केली. ते टेबलाशी न बसता दांडेकरांपासून दूर ओट्याशी उभ्या राहिल्या. कॉफी संपवून दांडेकरांनी संपवली एकदाची करून मग टेबलावर आदळला आणि ते अभ्यासिकेत गेले. मिसेस दांडेकरांनी टेबल आवरलं, खरकटी भांडी सिंकमध्ये टाकली, तोच बेल वाजली. मिसेस दांडेकरांनी दार उघडलं. दारात मोना उभी होती. म्हणाली, सर घरी आहेत? लगबगीनं मिसेस दांडेकर म्हणाल्या, हो आत्ताच आलेत, ये की आत. अभ्यासिकेत डोकवत त्या म्हणाल्या, तुमची विद्यार्थिनी आली आहे, मोना. चपला काढून मोना खोलीत गेली. कॉटवर पडून वाचत असलेले दांडेकर उठून बसले. थांब ग, पाणी आणते हो प्यायला, असं म्हणत मिसेस दांडेकर खोली बाहेर पडल्या.
दांडेकर घरी आलेल्या मोनाला वाचत होते. मोना क्षणभर अस्वस्थ झाली. मग म्हणाली, सर तुम्ही रागावला असाल, पण मी गावाला गेल्यामुळे लिहिणं जमलं नाही मला. थोडंसं खुशीत येऊन दांडेकर म्हणाले, अगं मी काय म्हणतोय का, नसेल जमलं. असू देत, पण मी त्या संपादकाला शब्द दिला होता ना, म्हणून थोडी गोची झाली. मोना थोडंसं अडखळत म्हणाली, आता पुढे तरी जमेल का नाही कुणास ठाऊक. एकदम अधिकारानं दांडेकर म्हणाले, नाही हां, असं नाही. हे बघ मोना, तू लिहिलंच पाहिजेस. तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी. हे बघ, तसे डिग्री मिळवणारे खूप आहेत, पण काही हातून होणारे फार कमी. मागे तो आनंद होता, पण उपासमारीनं त्याला शिक्षण सोडावं लागलं. बस एकदा मार्ग बदलला की झालं. नंतर 1-2 लेख, कविता लिहिल्या, पण नंतर थांबला तो. थिजायला माणसाला फार वेळ लागत नाही. 4-5 वर्षांनंतर आता तू दिसलीस. तू लिही मोना, तू लिही. तुझ्या हातून काही चांगलं लिहिलं जाईल, पण त्यासाठी सतत लिहावं लागतं. अगं ही तपश्चर्याच आहे. स्पष्टीकरण देत राहिले. मोनानं एक दीर्घ श्वास सोडला. दांडेकर पुढे म्हणाले, तुझ्यासारख्या मुलीला पटत नाही माझं म्हणणं. चांगली MA हो, डॉक्टरेट कर, 4-2 पुस्तकं लिही. मोना संथपणे म्हणाली, माझं लग्न ठरतंय सर. परीक्षा संपली की होणार. घरचे माझ्या परीक्षेचीच वाट बघतायत. तेही मी हट्टच धरला म्हणून, नाहीतर केव्हाही बार उडवायला ते तयार आहेत. थंडपणे मोना माहिती देत होती. काय करतो मुलगा? स्वतःला न आवडणारा प्रश्न दांडेकरांनी विचारला आणि ते गडबडले. मोना म्हणाली, त्यांचा हा मोठा बिझनेस आहे. माझ्या लिखाणाची, डिग्रीची त्यांना काडीचीही किंमत नाही आहे. कोरड्या कोरड्या डोळ्यांनी ते दांडेकरांच्याकडे बघत राहिली. त्या डोळ्यातनं स्वप्न खुडली गेली होती. ठेवलेलं पुस्तक पुन्हा हातात घेऊन दांडेकर चालत राहिले. सहज सांगावं तसं म्हणाले, असं काही नाही आहे की लग्नाबरोबर तुझं लेखन वाचन संपेल. उलट तुला अमाप वेळ असेल वाचायला, लिहायला. आकस काढून टाक डोक्यातनं. निश्चयानं मोना म्हणाली, आज कोरी आहे पाटी, उद्या त्यावर काय लिहिलं जाईल कोणास ठाऊक. न कळून दांडेकर म्हणाले, मतलब? चिडून मोना म्हणाली, मला वाटलं होतं तुम्ही मार्गदर्शन कराल, लिहिण्याचा गंडा बांधाल, वाचन हेच ध्येय असं सांगाल. पण तसं काही सांगणं तुम्हाला रिस्की वाटलं. आपली हार तुम्ही कबूल करणार नाही. मला लिहिती करून तुम्हीच काहीतरी मिळवणार होता. अस्वस्थपणे दांडेकर म्हणाले, मोना, दुसऱ्याला काही सल्ला देणं मी मूर्खपणाचं समजतो. तुला लग्न करू नको असं मी कसं म्हणेन? मला कुठलाही अधिकार नाही. मर्यादा पडतात का? आतून ते तगमगून उठले. मोना उठली आणि म्हणाली, येते मी. आणि पायात चपला अडकून निघूनही गेले. दांडेकर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. उरलेला उपमा गरम करून मिसेस दांडेकरांनी आणला. त्या म्हणाल्या, अगं बाई, ही कुठे गेली अजून? गेली ती. तू खा दोन्ही भाषातला. आणि ते खोटं खोटं हसले. उगाच पुन्हा गरम केला. बडबडत त्या टेबलाशी बशा घेऊन बसल्या. ही आली काय, गेली काय, त्यांना काही कळेना. आली म्हणजे 2-2 तास चर्चा करत बसते, जाताना ढीगभर पुस्तकं नेते. आज मात्र भ्रमिष्ठासारखी वागत होती. कुठं बिनसलंय कोणास ठाऊक. त्या उपमा संपेपर्यंत बडबडत खात होत्या. दांडेकरांनी बेल दाबून चपराशाला बोलवलं आणि म्हणाले, मराठी ऑनर्सच्या मोनाला बोलव. क्षणात 2 क्षणात मोना आली, गप्प उभी राहिली. दांडेकरांनी हसत तिच्या पुढ्यात अंक टाकला आणि म्हणाले, बघ लेख आलाय तुझा. मोनानं अंक उचलला, चाळला आणि एका पानाशी ती थांबली आणि म्हणाली, हे काय सर? मी पुस्तक न वाचता परत केलं. मी तर गावालाच गेले होते. दिलखुलास हातात दांडेकर म्हणाले, अगं मीच लिहिला तुझ्या भाषेत. पण का? तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या. दांडेकर पेपरवेटशी खेळत म्हणाले, तू लिहिलं नाहीस ना मोना, तर मला गुदमरायला होईल. तुला शर्मिंदा करण्यासाठी नाही,
तर लिहितं करणं यासाठी मी हा एक प्रयत्न केला. स्टॉप दॅट. राग आवरत मोना पुटपुटली, भरकन वळली आणि गेली. दांडेकरांना आशा होती की उद्या तरी मोना आपणहून येईल, आपली माफी मागेल, आपणही उदारपणे तिला माफ करू. कल्पनेत त्यांनी तो क्षण कैक वेळा अनुभवला सुद्धा, पण वाट बघून मोना काही आली नाही. कॉलेजमध्येही ती दिसली नाही. कॅन्टीनमध्ये चहा पिताना आता एक नवीन चर्चा ऐकायला येत होती. रेगे दांडेकरांच्या कानाशी लागत दबक्या आवाजात म्हणाले, आजकाल लक्ष नाही वाटतं विद्यार्थिनीवर. अहो ती मोना त्या सुरेंच्या मागे लागली आहे. अहो तो युवा कार्यकर्ता, सतत त्याचं सभा भाषण पत्रकं वाटणं चालूच असतं. युवा वर्ष आहे ना हे, मग नको का उत्साह दाखवायला. आणि अशी वागली तर मोना क्लासमध्ये काय येणार. अहो ती पाससुद्धा होणार नाही. आणि रेगे खवचटपणे हसले. दांडेकरांनी उरलेला चहा तसाच ठेवला. त्यांच्याच्यानं तो पिवेना. स्वतःलाच प्रश्न विचारावा तसं ते रेगेंना उद्देशून म्हणाले, तिचं तर लग्न ठरलंय, हे काय नवीन सुरू केलंय मोनानं. रेगे जरा रेटून म्हणाले, बेटा जरा कान उघडणी करा तिची. दांडेकर कॅन्टीनमधनं बाहेर पडले, सरळ केबिनकडे वळाले. केबिनमध्ये येताना त्यांना अलका भेटली, मोनाची मैत्रीण, सिनियरची विद्यार्थिनी. दांडेकरांनी हाताने खूण करून तिला थांबवलं. तिच्या जवळ जात म्हणाले, मोना कुठे भेटेल. अलका म्हणाली, ती आजकाल पिरियड्सला येते कुठे. महिना झाला, जवळजवळ ती आलेलीच नाही. येते ती सुद्धा पत्रकं वाटायला, हुंडाबंदी, स्त्रीवरचे अत्याचार यावरच्या चर्चा किंवा सभांना बोलवायला. हल्ली ती सुरेंबरोबरच असते. दांडेकरांना सुरेन आठवूनही आठवेना. ते अलकाला म्हणाले, हे बघ मोना भेटली की माझा निरोप सांग. दांडेकर सरांनी घरी बोलावलंय म्हणून सांग. अलका जोशी मान डोलवून निघून गेली तरी दांडेकर शून्यात बघत तिथेच थांबले. त्यांच्या मनात आलं, कोण हा सुरेन ज्याच्यावर मोनासारखी मुलगी लुब्ध व्हावी. त्यांचं मन चुळबुळत राहिलं. पुढचा पूर्ण आठवडा मोनाची वाट बघण्यात गेला. मोनासाठी दांडेकरांचा जीव तुटत होता. अखेर ते ह्या निर्णयावर आले होते की आपण तरी का इतकं मनाला लावून घ्यायचं. आजपर्यंत कित्येक विद्यार्थी हाताखालून गेले, त्यापैकी ही मोना एक. जसा आनंद तशी ही मोना, ही न सुटणारी कोडी. त्यांच्या मनाची तगमग तिथेच थांबेना. मोनात आपण इतरांपेक्षा जास्त गुंतून पडलो याची त्यांना जाणीव झाली. तिच्या वाट्याला येणाऱ्या सुखाशी त्यांच्या मनःशांतीनं नातं जोडून टाकलं. त्यांची अति इच्छा होती की मोनानं BA करावं, MA करावं, इथेच आपल्या हाताखाली प्राध्यापकी करावी, आपल्या मार्गदर्शनाखाली प्रबंध लिहावा, इतरही लिहिता लिहिता व्यावसायिक लिखाण करावं, आपल्या छायेखाली आपल्या मायेनं तिनं वाढावं, आपलं तिच्या करिअरमधलं यशामधलं स्थान कौतुकानं आदरानं इतरांना सांगावं. आपल्या देखत मोनानं कृतज्ञतेनं आपले आभार मानावेत आणि आपण भारावून जावं, गदगदत राहावं, आतून कुठून तरी भरून भरून यावं. पण मोनाच्या लग्न ठरल्याच्या वार्तेनं ते हादरले नव्हते. इतके ते कोणा सुरेन नामक युवा कार्यकर्त्याच्या मागे लागली आहे म्हटल्यावर हादरले. संसार सांभाळून मोना बरंच काही करू शकली असती, पण हे सामाजिक चळवळीचं बीज तिच्यासारख्या संवेदनशील मुलीच्या मनात पेरलं गेल्यावर तिच्यातल्या चांगल्या गुणांची राखरांगोळीच होणार. त्यांनी निश्चय केला की तसं कुणी कोणाचं ऐकत नसतं. खुद्द आईवडिलांचं तरी मोनानं कुठं ऐकलं. आपण आपल्या समाधानासाठी मोनाला समज द्यायची, आपल्याला पश्चात्ताप होऊ नये यासाठी. अलकाजवळ निरोप देऊनही 15 दिवस उलटले होते. दांडेकरांनी मोना आपल्याला भेटेल ही आशा सोडून दिली. मोना वाहवत गेली आहे असाच त्यांचा होरा होता. एकांताच्या क्षणी मात्र त्यांना वाईट वाटायचं. मोनासारखी चुणचुणीत तल्लक बुद्धिमत्तेच्या मुलीविषयी त्यांना वाईट वाटायचं. आपणच तिच्यात आवड निर्माण करायला दुबळे ठरलो याची त्यांना खंत वाटायची. दांडेकर कॉलेजमधनं आले ते भिजूनच. पाऊस येईल याची खात्री नव्हती. आभाळ तर 8-10 दिवसांपासून भरून येत होतं.
पाऊस यायच्या आत घरी पोचायच्या विचारानं त्यांनी स्कूटर भरधाव सोडली, पण घरी येईपर्यंत चिंब भिजले. दांडेकरांनी ओले कपडे बदलून अंग कोरडे करेपर्यंत मिसेस दांडेकरांनी कॉफी तयार केली. मग पुढं करत त्या म्हणाला, अहो किती भिजला, सर्दी नाही का होणार, थांबायचं कुठेतरी. त्यांच्या नजरेत काळजी होती. दांडेकर हसून म्हणाले, आता गरमागरम कॉफी प्यायल्यावर काय बिशाद आहे सर्दी व्हायची. खिडकीशी उभं राहून कॉफी पीत ते रस्त्यावर कोसळणारा पाऊस बघत होते. तोच कॉलनीच्या टोकाशी त्यांना कोणीतरी भिजत येताना दिसलं. तेवढ्या जोरदार पावसातही नेटानं आणि संथपणे पावलं टाकत कोणीतरी येत होतं. धारांच्या चमकदार पिंजऱ्यातनं आकृती पुढे पुढे सरकत होती. मिसेस दांडेकर म्हणाल्या, अहो मोना दिसतीये, खरंच वेडी आहे मुलगी, इतका पाऊस कोसळतोय आणि किती धीमेपणानं येते ती. एका दमात कॉफी संपवून दांडेकरही खिडकीतनं बघायला लागले. मिसेस दांडेकरांनी बरोबर ओळखलं होतं, ती मोनाच होती. मोना घरात आली ती निथळतच, एखादी चिमणी चिंब भिजावी तशी. मिसेस दांडेकरांनी पटकन कपाटातनं टॉवेल काढला आणि म्हणाल्या, पूस अगोदर अंग, किती भिजली आहेस. पावसात भिजून आलेली मोना वसंत सेनेसारखी दिसत होती. दांडेकर त्या ओल्या चित्राकडे बघत होते. मोनाची नजर स्थिर होती. वरवर पुसता येईल तेवढं तिने पुसलं आणि टॉवेल मिसेस दांडेकरांच्याकडे देऊन टाकला. अजून केस पुसायचे बाकी होते. ओल्या केसात फटी पडल्या होत्या. दांडेकर मिसेसनं म्हणाले, अगं कॉफी कर तिच्यासाठी. मोना म्हणाली, नको, मला घरीच जायचं आहे. मला काल सरांचा निरोप मिळाला. आज एका मीटिंगला गेले होते. परतताना तुमच्याकडे यायचं होतं, पण वाटेत पाऊस लागला. ती संथ जळावर लाट उठावी तशी नाजूकची हसून गेली. मिसेस दांडेकर कॉफी करायला स्वयंपाकघरात गेल्या. क्षणभर शांतता पसरली. कसं आणि काय बोलावं दोघांनाही सुचेना. आपापल्या जागी दोघंही चुळबुळत होते. शांततेला शब्द फुटावा तशी हळू आवाजात मोना म्हणाली, सर. दांडेकरांनी तिच्याकडे बघितलं. ओठांची निरर्थक हालचाल झाली. दांडेकरच धीर एकवटून म्हणाले, काही सांगायचं आहे का, बोल ना. मार्ग बदलताना माणसांचे शब्द हरवत असावेत असं दांडेकरांना वाटलं. एरवी चिवचिवणारी मोना आज गंभीरपणे बोलू बघत होती. मनातलं आतलं शब्दात ओतताना शब्द गडगडत होते. नजर खाली पाडत मोना म्हणाली, माझं ते लग्न मोडलं सर. दांडेकरांनीच सुटकेचा निश्वास सोडला. तिला ते जाऊ दे, एका परी बरं झालं असं काहीतरी म्हणायच्या आत ती म्हणाली, म्हणजे मीच नकार कळवला माझ्यातर्फे. मी आता सुरेनबरोबर लग्न करणार आहे. तो आपल्याच कॉलेजात आहे, BCom फायनलला. तुम्ही पाहिलं आहे सर त्याला. गॅदरिंगच्या वेळी त्यांनी मतकरींचं लोककथा 78 बसवलं होतं. दांडेकरांना मोनाचं बोलणं ऐकून शॉक बसला. आजपर्यंत स्टाफमध्ये मोनाबद्दल जे ते ऐकत होते ते कुठंतरी खरं नाही असं त्यांचं मन त्यांना ग्वाही देत होतं. पण ऐकलेलं खरं निघाल्यामुळे एकदम त्यांच्या जाणीवांना बधीरपणा आला. स्वतःला सावरत ते म्हणाले, मोना, तुझा साहित्यातला इंटरेस्ट संपला आहे हे मी तू पुस्तक परत केलंस त्याच दिवशी ओळखलं. तुझं वयच असं आहे की त्याला सहजीवनाचं आकर्षण वाटावं, पण त्यासाठी तू त्या सुरेनला निवडावंस याचं मला आश्चर्य वाटतंय. कार्य मनापासनं करणं वेगळं, पण असं जगण्यानं त्याच्याशी जखडलं जाणं म्हणजे. ते मोनाकडे व्याकुळ होऊन पाहायला लागले. मोनाचे डोळे चमकून उठले. ती उत्साहानं धीडपणे म्हणाली, शेवटी डिग्री मिळवून तरी आम्ही काय करणार, पण त्याच्याबरोबर चालताना मला जगायला मिळेल. मला कोणीतरी जगवतंय अशी दुखरी भावना मनाच्या तळाशी उरणार नाही ना. बघ, तू सुद्धा विचार केलायस. मला तुझा प्रश्न सांगतेयस यातच माझा गौरव आहे. जी वाटच मला अनोळखी आहे तिच्याविषयी मी काय बोलणार मोना. मला सुरेन आवडला. मतं आवडली त्याची. त्याचा राकटपणा मला नैसर्गिक वाटला, काही अंशी पटलाही. सर स्वतःसाठी सर्वच जगतात, पण इतरांच्या प्रश्नासाठी झगडताना जगताना त्याच्या चेहऱ्यावर मागं राहणारं समाधान मला आवडलं सर.
सर, सुरेंच्या व्यक्तिमत्वानं जर मी भारावले तर त्याची परिस्थिती मला का आवडू नये? म्हणजे मी का स्वीकारू नये ती? अल्पकाळात तर कोणीच आपली परिस्थिती बदलू शकत नाही. मोना, फार अंतर असतं बेटा वाटणं आणि असणं यात. ज्या वातावरणात माणूस वाढतो त्याचा तो त्याच्या नकळत गुलाम असतो. ज्या वातावरणात तू वाढलीस तसं वातावरण त्या सुनीलच्या वाटेला यायला अजून खूप वर्ष लागतील बाळा. मग तोपर्यंत अशा कितीतरी मोनांनी कितीतरी सुरेंना करत राहायचे. सुखी संसार काहीतरी स्थितीवर अवलंबून असतात ना. वरवर सुखी दिसणाऱ्या कितीतरी जोडप्यात एक अबोल आंतरिक अबोलपणा अट्टाहासानं जोपासलेला असतो. दांडेकर अस्वस्थ झाले. आपण हिला सांगायच्या ऐवजी हीच आपलं बौद्धिक घ्यायला आली आहे असं त्यांना वाटलं. विषय बदलता आला तर बदलावा, आपल्या मनातलं तिच्यापुढे सांगावं, एकदाचं मोकळं व्हावं. म्हणून दांडेकर म्हणाले, तुझ्यासारख्या मुलींनी शिकावं. नुसतं शिकू नये ते पदवीबरोबर काही निर्मितीक्षम लिखाण करावं. माणसासारख्या प्राध्यापकाचं जगण्याचं ध्येय मानलेल्या माणसाचं लक्ष तुझ्यासारख्यांवर केंद्रित असतं. आमच्या पेशाचं समाधान तुम्हाला बघून मिळतं, नाही तर सगळं व्यर्थ वाटतं. छदमीपणे हसत मोना ओलं अंग सावरून बसत म्हणाली, मग हे असं काहीतरी करणं तुम्हाला निर्मितीक्षम वाटलं नाही का? त्यावर काही बोलायच्याऐवजी दांडेकर पोकळ हसले. मोना म्हणाली, फक्त वाङ्मयाचंच क्रांतिकारक निर्माणक्षम असं करावं आणि प्रत्यक्ष जीवन मात्र सांभाळून चाकोरीबद्ध जगावं का? बोलता बोलता मोनाचे डोळे विस्तारित झाले. तिच्याविषयीच्या वाटणाऱ्या ममत्वामुळे दांडेकर म्हणाले, अगं पण त्याची सुरुवात तूच का करावीस बेटा? हेच मला कळत नाही आहे. कुठेतरी तिढा पडतोय. मग कुणी करायची सर? ज्यांना असं काही वाटतंय त्यांनी ही नुसतीच वाट बघायची का इतरांची? मिसेस दांडेकरांनी कॉफी आणल्यामुळे बोलण्यात खंड पडला. ट्रे टेबलावर ठेवत त्या म्हणाल्या, तुझ्या सरांची आत्ताच घेऊन झाली आहे कॉफी, पण तेही भिजून आले होते ना म्हणून पुन्हा केली. त्यांनी दोघांच्या हातात मग दिले. काय म्हणतीये तुमची विद्यार्थिनी? मोना म्हणजे ग्रेट आहे. हिला नेहमीचं काही चालणार नाही, काहीतरी इतरांपेक्षा वेगळं हवं हिला. आज काय नवीन डोक्यात घेऊन अशी पावसात भिजत आली आहे? दांडेकर मोनाचा चेहरा न्याहाळत म्हणाले, तो परवा एक जण आला होता ना मला बोलवायला. ते ही मोना त्याच्या प्रेमात पडली आहे, म्हणतीये त्याच्याशी लग्न करायचं आहे. आश्चर्यानं मिसेस दांडेकर म्हणाल्या, अगं बाई, तो दाढी वाढवलेला, शबनम बगलेत अडकवलेला, काळेला असा आला होता तो? तोच. युवक कार्यकर्ता आहे तो. हात एकमेकांवर चोळत ते गप्प बसले. मिसेस दांडेकर मग हातात घेऊन उठल्या. मोनाच्या खांद्यावर मायेनं हात ठेवत समजावणीच्या सुरात म्हणाला, मोना, असं काही करू नको गं बाई. तू इतकी सुंदर, बुद्धिमान. अगं, कुणीही डॉक्टर, इंजिनियर सहज लग्न करेल तुझ्याशी. नाहीतरी अशा लोकांच्या बायकांना वेळ भरपूर असतो. शिवाय शेखी मिरवायला त्यांना कथा, कविता लिहिणाऱ्या बायका हव्याच असतात. अगं, तू अशा एखाद्याशी लग्न करून तुझं समाजकार्य चालू ठेवू शकतेस ना. त्याच्यासाठी त्या सुरेंशीच लग्न कशाला करायला हवं? आगीत पाय नको ठेवूस ग बाई. मोना खिन्नपणे हसले आणि म्हणाले, मला का कळत नाही की ही मळकी पाय वाटे? पण मी ती निवडली, समजून उमजून निवडली. आपल्याला चारी बाजूंनी विरोध होणार हे माहीत असून सुद्धा मी निवडली. मिसेस दांडेकर म्हणाल्या, मोना, वरवरच्या गोष्टींना भुलू नकोस. अगं, सगळं आयुष्य धगीशी बसून काढावं लागतं. होरपळून जाशील ग 4-8 वर्षात. पदोपदी सोसावं लागेल. वेडा विचार करू नकोस ग बाई. मिसेस दांडेकर हळहळत राहिल्या. निश्चयी स्वरात मोना म्हणाली, म्हणजे मार्ग बदलताना आपण धास्तावलेलो असतो ते शाश्वतीसाठी, सुरक्षिततेसाठी. त्या सुरक्षिततेसाठी घाबरायचं, स्वतःला विकायचं, तडजोड मनात नसताना स्वीकारायची. स्वतःपेक्षा समाजाची भीती, आईवडिलांची भीती, बहीणभावांची भीती, आप्तेष्टांची भीती.
ही अशी भीती कशी जोपासता येईल म्हणून शिकायचं. तसंच स्वतःला घडवत राहायचं. मग काय उपयोग काय त्या शिक्षणाचा? तिच्या बोलण्यानं मिसेस दांडेकर हादरून गेल्या. त्या मोनाची नजरच टाळायला लागल्या. दांडेकर संयमानं म्हणाले, तुझा तू विचार केलायस ना, बास मग. प्रौढपणे मोना म्हणाली, आज मी इतरांच्या मनासारखं वागले तर सगळं आयुष्य तगमगण्यात जाईल. मलाही वाटतं कदाचित मी सुखीही होणार नाही. सगळीच परिस्थिती बदलल्यामुळे कदाचित वणवणच वाटायला येईल. नव्या परिस्थितीत मी फुलणार सुद्धा नाही. पण काहीतरी स्वतःच्या मनासारखं समाधान मात्र नक्की मिळेल. दांडेकरांकडे वळून ती म्हणाली, मला फक्त घर आणि घर नको आहे. सुरेंबरोबर चालताना काहीतरी करायला मिळेल. ज्यांना आव्हानं आवडतात त्यांनी ही सर्वसामान्यांसारखी फक्त सुरक्षितताच बघावी का? मग आव्हानं आहेत ती कोणासाठी? चाकोरीबद्ध सुरक्षित आयुष्यापेक्षा इथला पराभव दसपटीनं सुखावं आहे. ती प्रसन्नपणे हसली आणि उठली. जाता जाता थपकून म्हणाली, तुम्ही तरी समजून घ्याल असं वाटलं होतं. कुठेतरी आपण काय करतोय याची नोंद ठेवावी म्हणून तुम्हाला सांगितलं. तुम्हालाही असंच वाटतंय की आपल्या विद्यार्थिनीनं फक्त सुंदर घरकुल सजवावं, जमलंच तर थोडं वाचावं, लिहावं. बाहेर वादळ उठलं तर उंबऱ्यातही येऊ नये, दारं खिडक्या बंद करून फक्त स्वतःला सुरक्षित ठेवावं. ती ताड ताड पायऱ्या उतरून रस्त्यावर आली. बाहेर रस्त्याच्या मध्येच थांबलेल्या पावसानं पुन्हा जोर धरला होता. जशी आली तशी ती पावसात गेली सुद्धा. दांडेकरांना वाटलं आपण नसलो तरी तिच्या पाठीशी पाऊस आहे. मोनानं मध्येच कॉलेज सोडलं. सुरेनशी रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं आणि ती सुरेनबरोबर वऱ्हाडात कार्य करायला गेली. पुढं तिची काहीच खबर वार्ता कळली नाही. कॉलेज गाव साऱ्यांना तिचा विसर पडला. पण प्रत्येक वर्षी येणाऱ्या धुवांधार पावसाळी दिवसात मोना आठवायची ती दांडेकरांना. कित्येक वेळेला ते टक लावून रस्त्याकडे बघत असायचे. त्यांना मोना येईल असं वाटायचं. ती त्याच आवेशानं म्हणेल, सर किती घाबरत होतात तुम्ही? बघा मी आव्हान पेललंय, आव्हान स्वीकारून मी सुखी झाली आहे. किंवा पार थकलेली आणि ताकद हरवून बसलेली अवेळीच वृद्ध झालेली मोना भेटेल. पण यातलं काहीच घडत नव्हतं. आणि आत कुठेतरी पापुद्रे उकलत होते, आत आवाज येत होता. आठवत होते नोकरीच्या सुरुवातीचे दिवस. त्यावेळची आपली विद्यार्थिनी महानंदा, तिची विलक्षण जिद्द, तिची तडफदार मतं. आपण तिच्या प्रेमात पडलो, घाबरलो ते आपण. वाटलं हिच्याशी लग्न म्हणजे आयुष्यभर फक्त संघर्ष, झगडा. म्हणून आपण घाबरलो, शिताफीनं तिला नाकारलं. प्रेमच असं काही तिच्याविषयीच्या वाटण्यात नव्हतं असं कबूलही केलं. आग पाखडत तिने आपल्याला झिडकारलं आणि म्हणाली, मी रडत मुळीच बसणार नाही. प्रेमभंगाचं दुःख कुणाला? ज्याचं आपल्यावरही प्रेम असतं त्याच्या बाबतीत प्रेमभंगाचं दुःख. पण तुम्ही त्याही लायकीचे नाही आहात सर. सर तुम्ही भेकड आहात, तुम्ही स्वतःला घाबरता. आणि ती तशीच निघूनही गेली. मग आपण सुनंदाबरोबर संसार मांडला सुरक्षितपणे. पण जुनी जखम आठवते, ठसठसते. वाटतं महानंदासारखी मोनासुद्धा आपल्याला असंच म्हणत असेल का? आपण तेव्हा जो निर्णय घेतला तो योग्य का अयोग्य हे त्यांना अजूनही पटत नव्हतं. मोनाला त्यांनी परिमाण ठरवलं होतं म्हणून ते तगमगीनं तिच्याविषयी काहीही ऐकायला उत्सुक होते, आतुर होते. पण दुर्दैवानं त्यांना अजून तरी कोणीच तिच्याविषयी काही सांगितलं नव्हतं किंवा मोना स्वतःसुद्धा आली नव्हती. श्रोते हो, ही होती वृंदा दिवाण यांची कथा परिमाण. कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा. कथेबद्दल कमेंट करून जरूर कळवा. हा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात, तुमच्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये शेअर करा.
सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आत्तावरती जो माझा फोटो दिसतो आहे त्या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येईल सगळ्यांना. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.